सर्व समस्यांचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय ग्रामपंचायतचा आरसा। आज आपण आलोय वडगावच्या पादिरवाडी शिवारामध्ये, कारण पादिरवाडी पाहायला गेलं तर वडगावचा मुख्य भाग म्हणजे डोंगराळ भाग असला तरी पादिरवाडी इथे ही लोकसंख्याही भरपूर आहे, परंतु यांच्या समस्याही भरपूर मोठ्या आहेत। व्यवस्थित रस्ता नाही, इथल्या माणसांची परिस्थिती पाहाल, सगळ्या नागरिकांची परिस्थिती पाहाल तर इथं पाण्याची समस्या सुद्धा गंभीर आहे। पाणी पिण्यासाठी वेळेत येत नाहीये, पाण्याची क्वालिटी पाहिजे ती सुद्धा चांगली नाहीये। तर आपण इथल्याच नागरिकांना विचारूया की इथल्या महिला आहेत आपल्या बरोबर काही, तर यांना विचारूया की नक्की कशा प्रकारे समस्या आणि पाण्याचं कसं, पाण्याचे दुर्भिक्ष, पाणी कमी प्रमाणात येतं काय नक्की? पाणी कमी प्रमाणात येतं, आठवड्यातून 4 किंवा 5व्या दिवशी पाणी येतं, कधी कधी 10व्या दिवशी पाणी येतं। ग्रामपंचायतला जर फोन केला जो पाणी सोडणार आहे की पाणी आलं नाही आम्हाला 8 दिवस झाले 10 दिवस झाले, तर ते फक्त म्हणजे कारण सांगतात का हा आज सोडतो किंवा पाईपलाईन लिकेज झाली किंवा संध्याकाळी पाणी सोडतो। आणि जरी पाणी सोडलं तर कधी कधी बायका घरी नसतात, दुपारी 3-4 वाजता असं पाणी सोडून देतात, मग आम्हाला पाणीच भेटत नाही। आणि पाण्यासाठी तुम्हाला रोजंदारी करत असताना रोज सोडून घरी थांबावं लागतंय? हो, रोज सोडून घरी राहावं लागतं। तर पाण्याची क्वालिटी कशी आहे? उत्तम पाण्याची क्वालिटी म्हणजे पाण्याची क्वालिटी इतकी खालच्या पातळीची की जेव्हा नसेल तर तुम्ही आमच्या घरात येऊन पाणी प्या, त्या पाण्याचा अक्षरशः वास येतो पिताना सुद्धा। ते टाकी पण सुद्धा धुतलेली नसते, किती वेळा ग्रामपंचायत सदस्यांना पण सांगितलं की आमची टाकी साफ करून द्या, पाण्याचा वास येतो, पण ते काही दखल घेत नाहीत। अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी केल्या, महिलांनी तक्रारी केल्या, परंतु पाण्याची क्वालिटी ते म्हणतात की पाण्याचा भरपूर असा वास येतोय का पाणी पिण्यायोग्य सुद्धा नाही। तर नक्की कसं तुम्ही पाणी भरता तर पाणी कसं वाटतं तुम्हाला प्यायला? प्यायला ना असा वास येतो, पाण्याचा घमका येतो, ते पाणी प्यायला सुद्धा वास होत नाही। आणि पाण्याची पातळी म्हणजे खूप खाली गेलेली, आणि परत त्याच्यामध्ये काही कातणी वगैरे वरून पाली पडतात, ते पाणी आम्हाला पिण्यासाठी वापरावं लागतो। आणि आम्ही जर आजारी पडलो तर याचं जबाबदार कोण घेणार? याचं पुढचं भवितव्य काय आहे ते याच्याबद्दल सुद्धा आम्ही माहिती दिली भरपूर वेळेस, पण त्याच्यावर अजून काही योजना झाली नाही। पण त्या अर्जाची काही कोणी दखल घेतलेली नाही। नक्कीच इथल्या नागरिकांनी, महिलांनी अनेक वेळा अर्जही ग्रामपंचायतीत दिले असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु त्या अर्जाची कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नाही। नक्की नागरिकांच्या जीवाशी हे खेळले जातात, नक्की काय प्रकारे? तर पाण्याची टाकी आहे, ती पाणी टाकी तुमच्या वाडीमध्येच आहे? पाण्याची टाकी धुतल्याला आज 7 ते 8 वर्ष झालेले, तोपर्यंत त्यांना किती वेळा सांगितलं का टाकी धुवा धुतच नाही। ते टाकी धुवायला येत नाही, आणि पाणी सुद्धा आम्हाला 10-10 दिवस कधी कधी पाणी नसतं। फोन करून करून आम्ही कंटाळून जातो तरी पाणी सोडते नाही। अनेक वेळा नागरिकांनी ग्रामपंचायतला अर्ज दिले, परंतु कर्मचाऱ्यांकडून, ग्रामपंचायतच्या व्यक्तींकडून उडवाउडीची उत्तरं या नागरिकांना मिळत आहेत। नागरिकांच्या जीवाशी खेळ होतोय की काय हा प्रश्न आहे। नक्की तुम्ही पाणी भरता तर कशा प्रकारे पाणी आणि किती दिवसांनी पाणी येते? काय 6 दिवसांनी 7 दिवसांनी पाणी एक वेळा येते। पाणीवाल्याला सांगितलं तर तो म्हणतो आज सोडतो उद्या सोडतो, किंवा मी बाहेर गेलोय मला वेळ नाही तुम्ही सोडा, आम्हाला सोडायला लागतं। तसं इथं पाणी आम्हाला पाना घ्यायचा, जायचा, भरायचा, कधी कधी टाकी आम्हालाच भरावी लागती। आणि टाकीत एवढी घाण आहे का पार विचारूच नका, लय घाण आहे टाकीमध्ये। आता त्यावेळेस त्यांच्याकडनं कारणे दिली जातात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून, लाईट नाही किंवा काय, परंतु तुमच्या नळाची पाणी पातळी आणि टाकीची पातळी ही नक्की तुमच्या नळापेक्षा हाईटला आहे, त्यामुळे ग्रॅव्हिटीनुसार पाणी यायलाच पाहिजे, परंतु उडवडीची उत्तर दिली काही काहींना पाणी सुद्धा चढत नाही, काही काहींचं पाणी भरून नाही, महिला कामाला जातात मग पाणी सोडून देतात। काही काहींना पाणी कधी कधी घरी राहून सुद्धा पाणी भरावं लागतं माणसांना। नक्कीच अजून महिलांना काही बोलायचं आपल्याला? बायका ग्रामपंचायत मध्ये जातात तक्रार घेऊन, त्यावेळेस ग्रामपंचायतचे जे कर्मचारी आहेत ते अक्षरशः अपमान करतात बायकांचा। की आले पादरवाडीचे भूत आले बोंबलत, म्हणजे ही कोणली बोलण्याची पद्धत आहे तुमची? म्हणजे पादरवाडीचे जे नागरिक आहेत ते काय भूत आहे का? मग तुम्ही पण पादरवाडीची तेवढी दक्षता घ्या ना, सोडा वेळेमध्ये पाणी, कशाला बायका पंचायतीपर्यंत येतील? बरं लेखी अर्ज सुद्धा दिले, आम्हाला फक्त म्हणायचं वेळेत पाणी सोडा आणि ती पाण्याची टाकी स्वच्छ धुवून महिलांनी काढा, असं म्हणजे मागितलंय काय? महिलांनी त्रास फक्त होणार सांगितलंय ना का पाणी पाहिजे, पाणी कोणाला नाही लागत? प्रत्येक जीवनाला पाणी लागतोय। मग आम्ही जीवन आहेत का, आम्हाला पाणी नाही लागत का? कवर महिलांनी लांब लांबून पाणी आणायचं, व्हायचं? आणि पाणी इथं कुठंच नाही, अजिबात बोर नाही, विहीर नाही, कुठंच पाणी नाही, कुठून आणायचं मग आम्ही? नक्कीच आता नागरिक सांगतायत की ते त्रस्त झालेले आहेत, त्यांना पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष झालेले आहेत। तर नक्की आपण पाहणार आहोत आणि यांचा प्रश्न नक्कीच मार्गी लावणार आहोत। आपण ग्रामपंचायतच्या सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा सदस्य असतील या विभागातले, आपण त्यांना सुद्धा विचारणार आहोत जाब की नक्की यांच्या पाण्याचा प्रश्न कसा मिटवणार, काय मिटवणार, यांना नक्की न्याय दिल्याशिवाय आपण राहणार नाहीत। आपण पाहतोय की समस्या या ग्रामपंचायतच्या, पाहतोय आपण आरसा ग्रामपंचायतचा, नक्की या ग्रामपंचायत मध्ये चाललंय काय हे आपण समोर आणतोय आणि नक्कीच त्यांना न्याय मिळवून देण्याचं आपण काम करूया। गोपीनाथ शिंदे, न्यूज 24 शिवनेरी, पादिरवाडी।